नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या आणि तुळजा दोघं रस्त्याने निघालेले असतात। तुळजाने तो मांजा पकडून सूर्याचा जीव वाचवलेला असतो आणि मग तुळजाला सूर्या म्हणत असतो, एवढं सगळं करायची काय गरज होती, का केलंस तू हे सगळं, तुला कळतंय का किती लागलं असतं तुला। आणि असं म्हणत सूर्या तिला बोलत असतो। तेवढ्यातच समोरून एक आजी येतात आणि त्या म्हणू लागतात, अरे संक्रांत तुझ्यावर आली होती रे बाळा, तुझ्या बायकोने ती संक्रांत स्वतःवर घेऊन तुझा जीव वाचवलेला आहे। तेव्हा तुळजा म्हणते की हो, आणि मग सूर्या म्हणू लागतो की खरंच, तेव्हा तुळजा म्हणते की हो, आणि मग सूर्या आणि तुळजा निघालेले असतात। तुळजा म्हणत असते एवढं काही झालेलं नाही आहे, आणि दोघंही निघू लागतात। आता इकडे डॅडी सगळ्या बायकांना हळदी कुंकू देत असतात, त्याचबरोबर वाण आणलेला असतो तोही दिला जात असतो। तिथे कौतुक सोहळा सुरू असतो। डॅडी आता नाटकं करणार हे मात्र तुळजाला माहिती असतं, आणि मग डॅडी तुळजा सगळे तिथं असतात आणि त्याचबरोबर सूर्या तिथं आलेला असतो। डॅडी मग रडायचं नाटक करू लागतात। सूर्याला म्हणतात की जावई बापू तुम्ही आलात, आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही याल, तुम्ही अशा पद्धतीने इथे आलेला असाल हे मला वाटलं नव्हतं, हे सगळं बोललं जात असतं। परंतु इकडे डॅडींना माहिती नसतं की सूर्या आणि तुळजा मिळून कसा बँड वाजवणार आहेत, ही गोष्ट मात्र डॅडींना माहितीच नसते, कारण तुळजाने पूर्ण तयारी केलेली असते, ती म्हणजे आता त्या शत्रूचा बँड वाजवायची। तर इकडे सूर्या म्हणत असतो की डॅडी तुम्ही जे काही केलेलं ते मला अजिबात आवडलं नाही, तुम्ही त्या मुलाला शिक्षा द्यायला हवी होती, तुम्ही माझ्या बहिणीवरती अन्याय केलेला आहे, हे सगळं सूर्या डॅडींना बोलत असतो। परंतु डॅडी म्हणतात की हे सगळं मी तुझ्यासाठी केलं, तुला का सांगितलं नाही हेच मला तुला सांगायचं होतं, पण तू ऐकूनच घ्यायला तयार नाही, हे डॅडी म्हणू लागतात। तेव्हा सूर्या म्हणतो म्हणजे काय सांगायचं आहे तुम्हाला। डॅडी म्हणत असतात की कसं आहे, शेवटी मी पण एक बाप आहे, आणि तुझ्या बहिणींवरती किती प्रेम आहे, स्वतःच्या बायकोपेक्षाही जास्त तू तुझ्या बहिणींवरती प्रेम करतो, ही गोष्ट आम्हाला माहिती होती, म्हणूनच आम्ही हे सगळं केलेलं आहे। हे ऐकल्यानंतर इकडे तुळजा म्हणत असते की हो का, कारण आम्हाला तर नव्हतं कधी वाटलं की तुमचं एवढं प्रेम आहे ती, आणि हे सगळं बोलणं सुरू असतं। तेव्हा डॅडी म्हणत असतात की हे बघ कसं आहे, मी जर तुला सांगितलं असतं तर तू त्या पोराला जाऊन मारलं असतं, कारण तुझा राग हे मला माहिती आहे, तू स्वतःपेक्षा तुझ्या बायकोपेक्षाही तुझ्या बहिणींवर जास्त प्रेम करतो, त्यांच्यावर जास्त जीव आहे, ही गोष्ट आम्हाला माहिती आहे, म्हणूनच हे सगळं मी केलेलं होतं, मग तुझ्याच काळजीसाठी हे केलं ना, तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली, तुझीच काळजी होती रे सूर्या, म्हणून हे केलेलं आहे, असं वारंवार डॅडी ठणकावून सांगत असतात। तेव्हा सूर्याला मात्र खूप राग आलेला असतो। सूर्या म्हणत असतो की नाही डॅडी, तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपवायला नको होती, तेव्हा मुलगी आहे, मुलीचं काळजीनं हे केलेलं आहे असं डॅडी सांगू लागतात, कारण मला तुझी आणि तुझ्या बहिणीची काळजी होती, जर तू जेलमध्ये गेला तर तुझ्या बहिणींचं काय झालं असतं हा प्रश्न पडलेला होता, म्हणूनच मी हे केलेलं आहे असं डॅडी वारंवार सूर्याला सांगत असतात। आणि त्याचबरोबर सूर्याला म्हणत असतात की काहीही झालं तरीही हे सगळं मी जे केलेलं आहे त्याला फक्त आणि फक्त मी स्वतः जबाबदार आहे, हे मलाही माहिती आहे। मग सूर्या म्हणत असतो की डॅडी तुम्ही खरंच हे सगळं माझ्यासाठी आणि माझ्या बहिणींसाठी केलं। तेव्हा डॅडी म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव सूर्या, प्रत्येक वेळेस मी ज्या ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टी विचार करून केलेल्या असतात, आणि हे जे केलेलं आहे तेही तेवढंच विचार करून केलेलं होतं, आणि ह्यासाठीही मी स्वतःला दोषी मानतो असं डॅडी म्हणत असतात। आणि डॅडींचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी या सगळ्याला जबाबदार आहे, मी तुझी माफी मागतो। सूर्या म्हणतो की अहो डॅडी तुम्ही कशाला माफी मागताय, आणि सूर्या मात्र त्या डॅडींच्या बोलण्यात आलेला असतो। डॅडींना माहिती असतं की गोड गोड कसं बोलायचं। तुळजा तर म्हणत असते की या लाडूपेक्षाही गोड बोलता तुम्ही डॅडी, असं तुळजा म्हणत असते। आणि त्याचबरोबर तुळजाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी डॅडींनी जे केलेलं आहे ती चूक आहे, पण सूर्याच्या लक्षात आलेली नसते। सूर्या म्हणत असतो की देवावर कोण रागवतं का चिडतं का। तेव्हा डॅडी म्हणतात की असंच आमच्याशी गोड बोला, आमच्यावर संशय घेऊ नका। आणि मग आता सगळ्या बायकांना हळदी कुंकू दिलं जात असतं, त्याआधी तुळजा म्हणते की आज मी तुम्हाला सगळ्यांना खूप छान अशी गोष्ट सांगणार आहे, आणि या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्याजणी इथं जमलेलो आहोत, आणि हे सगळं तुळजा बोलत असते। आणि त्याचवेळी तिथे तुळजा म्हणत असते की आज मी तेजू आणि शत्रू यांच्या लग्नाचा व्हिडिओ जो आहे तो फोटो आहे जे आहे ते मी तुमच्या सगळ्यांना दाखवणार आहे, हे तुळजाचं बोलणं सुरू असतं। त्याचबरोबर सगळ्या बहिणी पण म्हणत असतात। धनू म्हणत असते की वहिनीला आपल्याला सरप्राईज द्यायचं असेल ना, म्हणून तिनं सांगितलं नाही, असं धनू म्हणत असते। आणि मग लगेचच भाग्या म्हणू लागते खरंच की अगं ही बघ ना कशी बोलली,
सरप्राईज, बरोबर बोलली ही, असं धनू म्हणू लागते. तेव्हा सगळेजण हसत असतात आणि सगळ्यांचं असं म्हणणं असतं की हो, खरंच आज धनू अगदी खरं बोललेली असते. त्याचबरोबर सगळ्या बहिणी खुश असतात, सूर्या पण खुश असतो, त्यालाही खूप छान वाटत असतं. आणि मग तुळजा ही सगळा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा तिथे छत्री काका सांगत असतात की इथे डॅडींनी तुमच्या मनोरंजनासाठी आज संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मग संगीत खुर्चीच्या कार्यक्रमासाठी सगळे जमणार असतात तेव्हा शत्रू सांगत असतो की बघितलं ना हे सगळं काय चाललेलं आहे ते. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, जिंकायचं आहे, निंबाळकरांची इज्जत तुझ्या हातात आहे, असं ठणकावून तो सांगत असतो, तो म्हणजे तेजूला. आणि काही झालं तरी तुझ्या माहेरचे जर जिंकले तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव, हेही बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर सूर्या सगळेजण तिथं असतात आणि सूर्या तुळजाला म्हणतो की तुळजा, आठवतं का लहानपणी आपण संगीत खुर्ची खेळायचो? तुळजा म्हणते की हो. आणि मग सूर्या म्हणतो की प्रत्येक वेळेस तूच जिंकायची. तेव्हा तुळजा म्हणते की मला हेही आठवते की मला मुद्दाम म्हणून तू जिंकवायचा, हेही मला माहिती आहे. तेव्हा सूर्या म्हणत असतो, कसं आहे बघ, तू जिंकली काय आणि मी जिंकलो काय, आनंद तर आपल्यालाच होता, आपलंच माणूस जिंकणार होतं. पण इकडे शत्रूच्या मनात मात्र खूपच खोट असते. त्याच्या मनात फक्त एवढंच असतं की सगळं काय आहे ते आपलं आहे, सूर्याला काहीही मिळता कामा नये, सूर्याच्या आयुष्यात आनंदच येऊ द्यायचा नाही, एवढं पक्क केलेलं असतं ते म्हणजे जालिंदर निंबाळकर आणि शत्रूने. काही झालं तरी सूर्याच्या आयुष्यात फक्त काटे पेरायचे आहेत. मग आता संगीत खुर्चीचा खेळ सुरू होतो, बायका खेळत असतात आणि अगदी शेवटचा राऊंड येतो आणि शेवटच्या राऊंडला तिथं असतात ते म्हणजे तुळजा आणि तेजू. आणि मग आता कोण जिंकणार, तर सूर्या म्हणतो कोणी का जिंकेना, आपण दोघींना पण तिथे प्रोत्साहन द्यायचं आहे, असं सूर्याने बाकीच्या बहिणींना सांगितलेलं असतं. आणि काहीही झालं तरीही दोघीही आपल्याच आहेत, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही, कोणी जरी जिंकलं तरी आपल्याला चालणारच आहे, असं सूर्याचं म्हणणं असतं. मग राजू, भागू, धनू सगळेजण प्रोत्साहन देत असतात. धनू मात्र कसं खरं संगीत खुर्चीच्या कार्यक्रमाला आलेली नसते, कारण तिला हा कार्यक्रम नको असतो. तर इकडे सगळे आता खेळ चालू होतो आणि तुळजा जिंकते. डॅडी म्हणतात शेवटी आमचंच रक्त आहे ना, जिंकणारच, रक्तातच आहे जिंकणं, असं डॅडी बोलत असतात. त्याचबरोबर इकडे तुळजा म्हणते हो ना, कसं आहे, जिंकणार तर मी आहेच, काही झालं तरी मीच जिंकणार आहे, अजून डाव कुठं टाकलेला आहे ना, आज तर गाजवणार आहे ही संक्रांत आणि हा कार्यक्रम फक्त मीच, असं तुळजा बोलत असते, असं ठणकावून सांगत असते. आणि डॅडी मात्र पाहतच राहतात. इकडे आता तेजू किचनमध्ये काम करत असते आणि तेव्हा मात्र तुळजा तिथे येते आणि म्हणते तेजू, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. हे ऐकल्यानंतर तेजू म्हणते काय बोलायचं आहे. तेव्हा तुळजा सांगू लागते की हे बघ, तुला माहिती आहे का, आपल्या सूर्याला अटक झाली होती आणि त्या अन्नामध्ये विष टाकलेलं होतं आणि त्यामुळं गावातल्या कितीतरी मुलांना त्रास झाला होता. पण तुला माहिती आहे का, हे सूर्याने केलेलं नव्हतं, हे कुणी केलेलं होतं त्याचं CCTV फुटेज माझ्याकडे आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे तेही मला माहिती आहे, असं तुळजा सांगत असते. आणि मग तेजू म्हणते कोण आहे या सगळ्याला जबाबदार, कोणी केलं होतं हे सगळं, असं विचारल्यानंतर इकडे तुळजा सांगते हे सगळं शत्रूने केलेलं होतं आणि त्यानेच त्याच्यामध्ये विष मिक्स केलेलं होतं. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे तुळजाने तो पेनड्राईव्ह दाखवलेला असतो आणि हे सगळं बोलणं बाहेरून शत्रूने ऐकलेलं असतं. आणि मग तुळजा म्हणते की आता मी त्याला शिक्षा देणार आहे, एक वेळ माझ्या आणि सूर्याच्या बाबतीत वाईट वागलं असता तर मी गप्प बसले असते, पण मी आता गप्प बसणार नाही, हे सगळं चाललेलं असतं. आणि तुळजाने आता शत्रूची वाट लावायची ठरवलेली आहे आणि त्याची वाट लावण्यासाठी तुळजा ही आता सज्ज झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.